श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणी सिद्धासी, गोकर्ण महिमा आम्हासी, निरोपीजे स्वामी कृपेसी, पूर्वी कवणा साक्ष झाली, समस्त तीर्थ सांडूनी, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आधार केला कवणी, पुराण कथा सांगा मज, ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती, वांछा होतसे ज्ञान ज्योती, कृपा सिंधू गुरुराया, सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्ते परियेसा, पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी, मित्रसह राजा परियेसी, प्रतापवंश क्षत्रिय राशी, सर्व धर्मरत देखा, राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण, बलाढ्य शूर महाभीम, विद्योद्योगी दयानिधी, असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारधिसी, प्रवेशला महावनासी, वस्ती शार्दूल सिंह जेथे, निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत, भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळा कार भयानक, राजा देखोनी तयासी, वर्षता शर झाला कोपेसी, मूर्छना येऊनी धरणीसी, पडला दैत्य तयावेळी, होता तयाचा बंधू जवळी, आक्रंत झळे प्रतिबळी, पाषाण हाणी कपाळी, बंधू शोके करुणिया, प्राण तजिता निशाचर, बंधूसी म्हणतसे येर, जरी तू होसी माझा सदोदर, सूड घेईन माझा तू, ऐसे बोलोनी बंधूसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक माया पाशी, नररूप धरिले तयावेळी, रूप धरोनी मानवाचे, सौम्य वाणी बोले वाचे, सेवकत्व करी राजाचे, अति नम्रत्वे बोलोनिया, सेवा करी नाना परी, सेवकाचे सारखे मनधरी, कितीक दिवसांवरी, वनातरी राजा होता देखा, समस्त मृग जिंकुणी, दृष्ट जीवाते वधोनी, राजा आला परतोणी, आपल्या नगरा परियेसा, ऐसे असता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषींसी, वसिष्ठादिका परियेसा, ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवी तसे सविवेक, कापट्टे होता तो सेवक, तयास्थानी ठेविला, राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागेल भाणवसी, सर्व आणुनी त्वा द्यावे, अंगी करोणी तो सेवक, नरमांस आणुनी देख, कापट्टे भावे करवी पाक, केली शाक तयावेळी, ठाय घातिला ऋषेश्वरांसी, पाहिलेच वाढले नरमांसांसी, पाहता कोप आला वसिष्ठासी, दिधला शाप तयेवेळी, वसिष्ठ म्हणे रायासी, नरमांस वाढिले आम्हासी, त्वरित ब्रह्म राक्षस होसी, म्हणून शाप दिधला, शाप देता तये काळी, राजा कोपला तात्काळी, अपराध नसता प्रबळी, वाया मज का शापिले, नेने मांसपाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला, वृथा आमुते शाप दिधला, आपण शापिण म्हणतसे, उदक घेऊनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजपत्नी येऊनी जवळी, वर्जे आपुले पती ते, पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, बंधुनी तयाचे चरण धरी, तेणे भवसागर तरशिल, मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळीचे उदक जाण, टाके आपुले चरणावरी, शाप देता कल्मष पाणी, पडले राजाचे चरणी, कल्मषपाद नाम म्हणूनी, ब्रह्म राक्षस झाला तो राव, राजपत्नी येवणी परियेसी, लागली वसिष्ठ चरणासी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय काज, करुणावचन ऐकोणी, शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 अक्रमोणी, पुनरपी राजा होशील, उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी, गेला आपले स्थानासी, ब्रह्म राक्षस राजा परियेसी, होऊनी गेला वनांतरा, निर्मनुष्य अरण्यात, राजा राहिला प्रख्यात, भक्षितसे अनेक जंत, पशु मनुष्य आदी करुणी, ऐसे क्रमिता तयेवणी, मार्गस्थ दंपत्य दोनी, ब्राह्मण जाता मार्गक्रमणी, देखिला राक्षस भयासुर, येवणी धरी ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी, घेवणी गेला भक्षावयासी, विपस्त्री समागमे, अतिशोक करी ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षसचरणी, राखे मजला अहेवपणी, प्राणेश्वराते सोडी पितया,
न भक्षिका माझा पती, माझी तयावरी अतिप्रीती. मज भक्षिका म्हणे सुमती, वल्लभा ते सोडुनिया. पती विण राहत नारी, जन्म वृथाची दगडा परी. पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचे. पती लावण्य पूर्ववयेसी, वेदशास्त्र पारंगेसी. याचा प्राण जरी तू रक्षिसी, जगी होईल तुझ पुण्य. कृपा करी का आम्हावरी, होईन तुझी कन्याकुमारी. मज पुत्र होतील जरी, नाम वाढविन तुझे मी. ऐसे नाना परी देखा, विपस्त्री करी महादुःखा. बोल न मानोनी राक्षसे एका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पती ते भक्षिले देखोणी, शाप बदले ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा एक काणी, शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी, 12 वर्षे क्रमोणी. परी रमता स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे. अनाथा भक्षिले दुष्ट भावे, दुरात मातू राक्षसा. शाप देवणी तया वेळी, पतीच्या अस्ति मिलवुनी जवळी. काष्टे घालोनी प्रबळी, अग्निप्रवेश केला तिनी. ऐसे असता राव देखा, क्रमी 12 वर्षिनिका. पुनरपी राजा होऊनी एका, आला आपुले नगरासी. विप्र स्त्रियेचे चाप वचन, स्त्रियेसी सांगितली खुण. म्हणे संग करिता तक्षण, मृत्यू असे आपणासी. एकोणी पतीचे वचन, दमयंती दुःख करी आपण. मन करुणी निर्वाण, तजावया प्राण पाहातसे. मदयंती म्हणे रायासी, संतान नाही तुमचे वंशासी. वनी कष्टला 12 वर्षे, आपुले कर्मण चुकेची. एकोणी सतीचे वचन, शोके दाटला अतिगहन. अश्रू आले नेत्रांतून, काय करू म्हणतसे. मंत्री वृद्ध पुरोहितांसी, बोलविले परियेसी. ब्रह्महत्या घडली आम्हासी, विमोचन होय कवणे परी. मंत्री वृद्ध पुरोहित, तयासी म्हणती एका मात. तिथे आचरावी समस्त, तेने पुणित भाल तुम्ही. करोणी ऐसा विचार, राजा निघे तीर्थासाचार. सर्व तीर्थ परिकर, विधीपूर्वक करीतसे. ज्या ज्या तीर्था जाय आपण, अनेक पुण्य करी जाण. यज्ञाधिक कर्म अन्नदान, ब्राह्मणाधिक देतसे. ऐसी नाना तीर्थे करीत, परिब्रह्म हत्या सवेची येत. अघोर रूपी असे दिसत, कवणे परी न जायची. कष्टोनी राजा बहुतांपरी, निर्वाण होवणी मना भीतरी. हिंडत पातला मिथिलापुरी, चिंताग्रस्त होवोनिया. नगरा ब्राह्मण प्रदेशी, श्रमोणी राजा परियेसी. चिंता करी मानसी, वृक्षछाये बैसलासे. ऋषेश्वरा समवेत, जैसा रुद्र प्रकाशित. गौतम ऋषी अवचित, तया स्थानासी पातला. राजा देखोणी गौतमासी, चरणी लोळे संतोषी. नमन करी साष्टांगेसी, भक्तिभावे करोणिया. आश्वासुनी तये वेळी, गौतम पुसे करुणा बहाळी. क्षेम समाधान सकळी, पुसता झाला वृत्तांत. काय झाले तुझे राज्य, अरण्यवासाचे काय काज. चिंताकुलित मुखांबुज, कवण कार्य घडले असे. एकोणी ऋषींचे वचन, राजा सांगे विस्तारोन. शाप जाहाला ब्रह्मवचन, ब्रह्महत्या घडली मज. प्रायचित्त सकळीक, यज्ञादि कर्म धर्माधिक. सुक्षेत्रे अपार तीर्थे देख, आपण सकळ आचरली. शमन न होय महादोष, सवेची येत अघोर वेश. व्रते आचरलो कोटीश, न जाय दोष सर्वथा. आजीचेनी माझे सफळ जनन, दर्शन झाले जी तुमचे चरण. होतील माझे कष्ट निवारण, म्हणून चरणा लागलो. एकोणी रायाचे वचन, करुणा सागर गौतमा आपण. म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन, तारील शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारणासी, सांगेन तीर्थविशेषी. महापातक संसारावयासी, गोकर्ण क्षेत्र असे भले. स्मरण करिता गोकर्णासी, ब्रह्महत्यादी पापनाशी. तेथे ईश्वर सदा निवासी, मृत्युंजय सदाशिव. जैसे कैलासाचे शिखर, अथवा स्वधुर्णी मंदिर. निश्चय वास कर्पूर गौर, गोकर्ण क्षेत्री परियेसा. जैसी अंधकार रजनी, प्रकाशावया जेवी अग्नी. चंद्रोदय जरी होय निर्वाणी, तरी सूर्यप्रकाशाविन गती नव्हे.
तैसे समस्त तीर्थाने पाप नच जाय याची कारणे. सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने होय. सहस्त्र ब्रह्म हत्या जरी घडल्या असती या शरीरी. प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा. रूपोपेंद्र विरची देखा जाऊनी तया स्थानी एका. तप केले हो सकळिका कार्य सिद्ध होय त्यांप्रती. भक्तिपूर्वक तया स्थानी जपव्रत करीती जाणोनी. फळ होय त्या लक्षगुणी असे पुण्यक्षेत्र असे. जैसे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकळिका. साध्य झाले तप एका या वेगळे काय सांगू. जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर. प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ. समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती. ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वे देवे मरुद्वन. चंद्र सूर्य वस्त्वादिक पूर्वद्वारी राहिले एक. प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती तये स्थाना. अग्नियम चित्रगुप्त एकादश रूप पितृदैवत. दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिले असती. वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिम द्वारस्थळी. प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परियेसा. कुबेर वायू भद्रकाली मातृदेवता चंडी सकळी. उत्तरवास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची. चित्ररथादी विश्वावस्तू परियेसी. चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करीती सदाशिवासी. सदा वासोनी तया ठाई. घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी एका. नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख. वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी. भरद्वाज जैमिनी जालाभ ऋषी पूजा करीती सदा तेथे. कृतयुगी ब्रह्म ऋषी आचार करीती महातापसी. महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्ण क्षेत्रात. मरीची नारद अत्रि ऋषी दक्षादी ब्रह्म ऋषी परियेसी. सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती. अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर अजिन धारण. दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती. त्वगस्ती मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी. पूजा करीती भक्तिसी चंद्रमौळीची परियेसा. गंधर्वादी समस्त देव पितरसिद्ध अष्टवसदव. विद्याधर किंपुरुष सर्व सेवेची जाती निरंतर. गृह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक. पिशाच्च वेताळ सकळिक जाती पूजेसी तया स्थाना. नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमाणी. सूर्य शशी विमाने वहती येत वळंघोणी. स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका. पूजे कारणे येती सकळिका महाबळेश्वर लिंगासी. जे जे इच्छिती मन कामना पावती त्वरित निर्धारे जाणा. समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलकांत. अगस्तादी सनतकुमार प्रियव्रतादी राजकुमार. अग्निदेव दानवादी येर वर लाधले सर्व तया ठाई. शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी. नागा ते गरुडन गिळी महाबळेश्वर दर्शने. रावण आदी राक्षसकुळी कुंभकर्ण येर सकळी. वर लाधले ये स्थळी बिभीषण पूजितसे. येथे समस्त देवकुळ सिद्ध दानवदी सकळ. गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नानापरी. लिंग स्थापिती आपुले नामी असे ख्याती तया नामी. वर लाधले अनेक कामी चतुर्विधी पुरुषार्थ. ब्रह्मा विष्णू आपण देखा कीर्तवीर्य विनायका. आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये ठाळी. धर्मक्षेत्र पाळ आदी दुर्गा देवी शक्तिवृंदी. लिंग स्थापिले आपुले नामी ज्या ज्या गोकर्ण क्षेत्रात. गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जाण. पदोपदी असेच निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे. सांगो किती विस्तारोन असंख्यात तीर्थे जाण. पाषाण समस्त लिंग खुण समस्त उदके जाणवी तीर्थे. कृतयुगी महाबलेश्वर श्वेत
त्रेतायुगी लोहित, द्वापारी सुवर्णपित, कलियुगे कृष्णवर्ण जाहला. समस्त पाताळ खोलावून, उभे असे लिंग आपण. कलियुगी मृदी होऊन, दिसे सूक्ष्म मरू पाणी. पश्चिम समुद्र रासी तिरी, गोकर्ण क्षेत्र विशेषी. ब्रह्महत्यादी पातके नाशी, काय आश्चर्य परियेसा. ब्रह्महत्यादी महापापे, परदाराष्टी षटपापे. दुशील दुराचारी पापे, जाती गोकर्ण दर्शने. दर्शन मात्रे पुनीत होती, समस्त कामार्थ साधती. अंती होय तयांसी गती, गोकर्ण लिंग दर्शने. तये स्थानी पुण्य दिवशी, जे जे अर्चिती भक्तीसी. तेची जाणा रुद्रवंशी, रायासी म्हणे गौतम. एखादे समयी गोकर्णासी, जाय भक्तीने मानुषी. पूजा करिता सदाशिवासी, शिवपद निश्चय पावे जाणा. आदित्य सोम बुधवारी, अमावस्यादी पर्व भितरी. स्नान करुनी समुद्र तीरी, दान धर्म करावा. शिवपूजा व्रतहवण, जप ब्राह्मण संत पर्ण. किंचित करिता अनंत पुण्य, गौतम म्हणे रायासी. व्यक्तिपादाती पर्वनिसी, सूर्यसंक्रांतीचे दिवशी. महाप्रदोष त्रयोदशी, पूजता पुण्य अगण्य. काय सांगो त्याचा महिमा, निवाडा होय अखिल कर्मा. ईश्वर भोळा अनंत महिमा, पूजन मात्रे तुष्ट तसे. असे ती पक्ष माघ मासी, शिवरात्री चतुर्दशीसी. बिल्वपत्र वाहिले यासी, दुर्लभ असे त्रिभुवनात. ऐसे अनुपम स्थान असता, न जाती मूर्ख लोक एकता. शिवतीर्थ असे दुर्लभता, नेणती मूढ बधिर जाणा. उपोषणादी जागरण, लिंग सानिध्य गोकर्ण. स्वर्गासी जावया सोपान, पद्धती असे परियेसा. ऐसे या गोकर्ण स्थानासी, जे जाती जनत यात्रेसी. चतुर्विध पुरुषार्थासी, लाधती लोक अवधारा. स्नान करुणी समस्त तीर्थी, महाबळेश्वर लिंगार्थी. पूजा करावी भक्त्यर्थी, पातकाव्य तिरिक्त होय जाणा. ऐशा परी गोकर्ण महिमा, प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा एकोणी अतिप्रेमा, पुसता झाला ते वेळी. राजा म्हणे गौतमासी, गोकर्ण स्थान निरोपिलेसी. पूर्वी पावला कोण यापासी, साक्ष झाली असेल. विस्तारोणी ते आम्हासी, सांगावे स्वामी करुणेसी. म्हणोनी लागला चरणासी, अतिभक्ती करोनिया. म्हणे गौतम तये वेळी, गोकर्ण क्षेत्र महाबळी. जाणो आम्ही बहुकाळी, अपार साक्षी देखिली असे. गेलो होतो आम्ही यात्रे, देखिता दृष्टांत विचित्र. आले होते तेथे जनमात्र, यात्रा रूपे करोनिया. मध्यान्ह काळी आम्ही तेथे, बैसलो होतो वृक्ष छायेते. दुरोणी देखिले चांडाळी ते, वृद्ध अंध महारोगी. शुकमुखी निराहारी, कुष्ठ सर्वग शरीरी. कृमी पडले अघोरी, पूय शोषित दुर्गंधी. कुक्षिरोगी गंडमाळा, फटे दाटला असे गळा. दंतहीन अतिविवळा, वस्त्र नाही परिधाना. चंद्र सूर्य किरण पडता, प्राण जाय कंठगथा. शौच व्याधी असे बहुता, सर्वांग शूळ महादुःखी. विधवा आपण केशवपणी, दिसे जैसी मुखरमणी. क्षणक्षणा पडे धरणी, प्राणत्याग करू पाहे. ऐशी अवस्था मांडाळीसी, आली वृक्षछायेसी. देह टाकीला धरणीसी, त्यजू पाहे प्राण आपुला. प्राण त्यजीचा तये वेळी, विमान उतरे तत्काळी. शिवदूत अतिबळी, त्रिशूळ खडांग धरोणिया. टंकायुधे चंद्रभाळी, दिव्य कांती चंद्रासारखे केवळी. किरीट कुंडले मिरवली, चतुर्वर्गे येणे परी. विवाणी सूर्या सारिखे तेज, अतिविचित्र दिसे विराज. आले चांडाळी ये काज, अपूर्व वर्तले तये वेळी. आम्ही पुशिले शिवदूतांसी, आले ती कवण्या कार्यासी. दूत म्हणती आम्हासी, न्यावया आलो चांडाळी ते. एकोणी दूताचे वचन, विस्मित झाले अमुचे मन. पुनरपि केला त्यासी प्रश्न, एक राया तू एकचित्ते. एशिया चांडाळी पाणी पिणी, कैसी योग्य विमानेसी. नेओणी या शान्वासी, सिंहासनी कैसे योग्य. या जन्मदारभ्य इसी, पापे पाप संग्रहासी. ऐशी पाणी न वृत्तींतैसी,
केवी न्याल कैलासा, नाही इसी शिवज्ञान, न करीच हे तपसाधन, दया सत्य कदा नेनी, इसी कैसे न्याल तुम्ही, पशुमांस आहार इसी, सदा करी जीवहिंसी, एशिया दुष्ट कुष्टी पापिणीसी, केवी नेता स्वर्गभुवना, अथवा कधी शिवपूजन, न करी पंचाक्षरीर जप, नाही केले शिवस्मरण, इसी कैसे न्याल तुम्ही, शिवरात्री उपोषण, नाही केले पुण्यदान, यज्ञ यागादी साधन, नाही केले इने कधी, न करी स्नान पर्व काळी, नेने तीर्थ कवने वेळी, अथवा व्रतादी सकळी, केले नाही इने कधी, या सर्वांगी पूय शोषित, दुर्गंधी असे बहुत, एशी चांडाळी दुर्वृत्त, कैसी विमाने बैसवाल, अर्चन जन्मांतरी जे म्हणा, कुष्ठ सर्वांग तेची खुणा, कृमी निक्ती मुखांतून, पूर्वजित काय केले, एशी पापिनी दुराचारी, केवी नेता कैलासपुरी, योग्य नव्हे चराचरी, तुम्ही केवी न्यालैसी, गौतम म्हणे रायासी, ऐसे पुशिले दूतांसी, त्यांना सांगितला आम्हासी, आद्यंत तये चांडाळीचा, म्हणे गौतम ऋषेश्वर, चांडाळीचे पूर्वापार, सांगेन तुम्हासी सविस्तर, असे आश्चर्य परियेसा, पूर्वी इचे जन्मस्थान, ब्राह्मण कन्या असे जाण, सौदामिनी नाम असे पूर्ण, सोमबिंबा सारखे मुख, अति सुंदर रूपईसी, उपवर जाहली पितृगृहासी, न मिळे वर तियेसी, चिंता करीती माता पिता, न मिळे वर सुंदर तिसी, उन्मत्त जाहली 10 वरुषी, मिळवुनी एका द्विजासी, गृहेक तेसी लग्न केले, विवाह झाली या परी, होती तया पतीचे घरी, क्वचित काळी येणे परी, होती नारी परियेसा, वर्तता असे पुढे देखे, तिचे पतीस झाले दुःखे, पंचत्व पावला तात्काळिक, विधिलेख करोनिया, एकोणी तिचे माता पिता, कन्या आपले घरे आणि ती तत्वता, पतीचे दुःखे दुखिता, खेद करी ते नारी, अतिसुंदर पूर्ववयासी, मते व्याप्त प्रतिदिवसी, चंचळ होय मानसी, परपुरुषाते देखोनिया, गुप्त रूपे क्वचित काळी, जार कर्म करीते आळी, प्रकट जाहले तत्काळी, गौप्य नोहे पातक, आपण विधवा असे नारी, पूर्ववयाची अतिसुंदरी, विषयी प्रीती असे भारी, स्थिर नोहे तिचे मन, ऐसे तिचे पातकासी, विदित जाहले सर्वांसी, वाळीत केले तियेसी, मातपिता बंधुवर्गी, शंका होती पहिली तिसी, निशंक झाली व्यभिचारासी, प्रकट रूप अहर्निशी, रमो लागली नगरात, तिये नगरी एक वाणी, रूपे होता अतिलावण्य गुणी, त्यासी तिने पूर्वयन देखोणी, झाली त्याची कुलस्त्री, तया शूद्राची या घरी, वर्तत असे ते नारी, ऐसी पापिणी दुराचारी, कुळवैरीन 42. श्लोक. स्त्रिय कामेन नश्यन्ति, ब्राह्मणो हीनसेवया, राजानो ब्रह्मदयेन यतन्तो भोगसंग्रहात. टीका. स्त्रिया नासती कामवेगे, ब्राह्मण नासती हीनसेवे, राज्य जाय द्विजभोवे, यती नासे विषयसेवणे, शूद्रासवे अहर्निशी, रमत होती अतिहर्षी, पुत्र जाहला त्रियेसी, शूद्रगृही असता, नित्य मांस आहारतिसी, मद्यपान उन्मत्तेसी, होऊनी तया शूद्रमहिषी, होसी पापिणी दुराचारी, वर्तत एके दिवशी, उन्मत्त होऊनी परियेसी, छेदिले वासरू आहारासी, मेष म्हणूनी पापिनीने, छेदोनी वत्स परियेसी, पाक केला विनयेसी, शिर ठेविले शिंकियासी, दुसरे दिवशी भक्षावया, आपण भ्रमित मद्यपाणी, जागृत जाहली अस्तमाणी, वासरू पाहे जाओणी, धेनू दोहावया लागी, वत्सस्थानी असे मेष, भ्रमित जाहली अतिक्लेश, घरी पाहत असे शिरास, स्पष्ट दिसे वासरू, अनुतप्त होऊनी तयेवेळी, शिवशिव म्हणे चंद्रमौळी, अज्ञानाने ऐशी पापे घडली, म्हणून चिंता दुरात्मिनी, तया वत्स शिरासी, निक्षेप केला भूमिसी, पती कोपेल म्हणून परियेसी, अस्थिचर्म निक्षिपेले, जावणी सांगे शेजार लोका,
व्यघ्रे वत्स नेले एका, भक्षिले म्हणून रडे देखा, पती पुढे येणे परी. ऐसी कितीक दिवसांपरी, नांदत होती शूद्रा घरी. पंचत्व पावली ते नारी, नेती दुती यमपुरा. घातली तियेसी नरकात, भोगभोगी अति दुःखित. पुनरपि जन्मा चांडाळी जात, उपजली नारी परियेसा. उपजतांची जाहली अंधळी, विद्रूप वर्ण जैशी काजळी. माता पिता क्वचित काळी, प्रतिपाळिती माया मोहे. उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा, स्वजन तियेचे अखंडा. बाळपणी तयेसी विघडा, पोसिताती येणे परी. ऐसे असता वर्तमानी, सर्वांग झाले कुष्ठवर्णी. पंचत्व पावली पिता जननी, दरिद्री झाले निराश्रय. सर्वांग कुष्ठवर्ण पीडित, त्यजिती तियेसी स्वजन भ्रात. भिक्षा मागोनी उदर भरित, रक्षण करी शरीरा आपुले. येणे परी चांडाळी, वर्तत असे बहुत काळी. क्षुधेने पीडित सर्व काळी, आपण अंध कुष्ठ देही. न मिळे तिसी वस्त्र अन्न, दुःखी करीत अति गहन. ऐसे तिचे पूर्वकर्म, झाली वृद्ध अतिकष्टे. भिक्षा मागे जनांसी, मार्गी पडोनी अहर्निशी. कधी न भरे उदर तिसी, दुःखे विलापे अपार. व्याधी असे शरीरासी, शोषीन पूष परियेसी. दुर्गंधी येत असे महादोषी, सर्वांग कुष्ठे गळत असे. ऐसे वर्तताम माघ मासी, लोक निघाले यात्रेसी. महास्थानी गोकर्णासी, कलत्रपुरपुत्र सहित देखा. शिवरात्रीचे यात्रेसी, येती लोक देशोदेशी. चतुर्वर्ण आसपासी, हरुष येती परियेसा. देशोदेशीचे राजे देखा, हस्ती रथ दिसदिक हेका. येती समस्त भूमांडलिका, महाबळेश्वर दर्शनासी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, येती यात्रेसी विनोद. समारंभ वाद्यनाद, अमित लोक परियेसाव. किती हासती गायन करती, धावती नृत्य करीती येती. शिवस्मरणे गर्जना करती, यात्रा प्रसंगी जन देखा. ऐसी महाजनांसमवेत, चांडाळी गेली तेथे त्वरित. सेवे भिक्षुक असती बहुत, तयांसवे जात असे. येणे परी गोकर्णासी, चांडाळी पातली छायासी. करावलंबे महाजनासी, भिक्षा मागे करुणावचने. लोक जाती मार्गात, क्षण करी आक्रदत. कर बोडूनी मागत, महाजन लोकांसी. पूर्वीची पापी आपण, पीडित असे याची कारण. भिक्षा खाला क्षुधा निवारण, म्हणोनी मागे सकळिका. नेने कधीच वस्त्र प्रावरण, धुळीत लोळे आपण. क्षुधाक्रांत होतसे मरण, धर्म कळा सकळांची म्हणे. सर्वांगी रोगग्रस्त, वस्त्राविन बाते शीत. अक्ष नाही क्षुधाकांत, धर्म कळा सकळीक हो. पूर्वी जन्म शतांतरी, नाही केले पुण्य येरी. याची कारणे पीडित भारी, धर्म करा सकळीक. येणे पडी मार्गात, चांडाळी असे याचित. ते दिवशी असे शिवरात्री व्रत, कोणीन घाली भिक्षा तिसी. येरी विव्हळे शुद्धाकांत, जठराग्नी प्रप्तिप्त असे बहुत. धर्म करा ऐसे म्हणत, पडली मार्गात ते धवा. पूजेसी जाती सकळ जन, त्या ते मागे आंदोलन. एक म्हणती हासून, उपवास आजी अन्न कैसे. हाती होती बिल्व मंजिरी, खाली ती तियेच्या करी. आग्रोणी पाहे येरी, भक्षण वस्तू नव्हे म्हणे. कोपोनी टाकी ते अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी. रात्री असती अंधारी, अलभ्य पूजा घडली देखा. कोणीन घातली भिक्षा तिसी, उपास घडला ते दिवशी. पूजा पावली त्या शिवासी, बिल्व मंजिरी शिवमस्तकी. इतके पुण्य घडले तिसी, प्रयत्न न करित्या परियेसी. तुष्टला ईश्वर हर्षी, भवान वाकडे गेले. येणे परी चांडाळीसी, उपास घडला अनायासी. तेथुनी उठली दुसरे दिवशी, भिक्षा मागा वया कारणी. पहिलीच कुष्ठरोगी असे, अशक्त झाली उपवासे. चतुर्हीन मार्ग न दिसे, जात असे मंद मंद. सूर्यरश्मी करोणी तिसी, दुःख होय असमहसी. पूर्वार्जित कर्म ऐसी, म्हणती दूत गौतमाते. ऐसी चांडाळी कष्टत, आली वृक्ष छाये समीप. त्यजू पाहे प्राण त्वरित, म्हणून या आलो धावोणी. पुण्य घडले इसी आजी, उपवास शिवतीर्थी काजी.
बिल्वपत्रे ईश्वरपूजी घडले रात्री जागरण, तया पुण्य करोणीचे पाप गेले शतजन्मीचे, हे प्रीतिपात्र ईश्वराचे म्हणून पाठविले आम्हासी, ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपुणिया अमृत, दिव्य देह पाऊनी त्वरित गेली एका शिवलोका, ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारोण, रायसी म्हणे तू निघोन त्वरित जाई गोकर्णासी, जातची तुझी पापे जाती इह सौख्य परत्र उत्तम गती, संशय न धरी या चित्ती म्हणून निरोपी रायासी, परसोणी गौतमाचे वचन राजा मनी दृढ संतोषोन, त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पाप वेगळा जाहला तो, ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण, सिद्ध म्हणे एक कथन नामधारका एकचित्ते, म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू, श्रोते करुणी निर्धारू एकचित्ते परियेसा, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.